नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालात दोनदा पीडितेवरती अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाकडून देण्यात आले. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर उबाटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. उबाटाच्या कार्यकर्त्यांसह वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकात तोडफोड केली. स्वारगेटचं सुरक्षा रक्षक कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या. बलात्कार प्रकरणानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवलं. ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली त्याच्याच बाजूला असणाऱ्या एका बंद पडलेल्या बसमध्ये कंडोम, जुन्या साड्या, दारूच्या बाटल्या आणि चादरी आढळून आल्या. पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीने मुलीला फूस लावून बसमध्ये नेत अत्याचार केला. सीसीटीव्हीच्या आधाराने आरोपीची ओळख पटली अशी माहिती पोलिसांनी दिली. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरूरमधील राहत्या घरातून भावाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली आहे. पोलिसांच्या 8 पथकांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. बिहार आता सुधारलंय, पण पुण्याची स्थिती त्यापेक्षा गंभीर झाली आहे. पुणे पोलीस हतबल झालेत अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती घडलेली घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली. स्वारगेट प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली. हे प्रकरण गंभीर असून तात्काळ तपास पूर्ण करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं असून आरोपीचा शोध सुरू आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी ताब्यात आल्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल याची खबरदारी स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत. तसंच भंगारातील बस बाबत आरोपींवरती कारवाई होईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 23 सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकलंय. उद्या नवीन सुरक्षा रक्षक येतील असं परिवहन व्यवस्थापकांना सांगण्यात आलेलं आहे. स्वारगेटमधील घटनेची गंभीर दखल घेत कंट्रोलर आणि डेपो मॅनेजरच्या चौकशीचे आदेशही दिले. पुणे पोलिसांना स्वारगेट आगारानं मागील महिन्यातच पत्र दिलेलं होतं. पत्राद्वारे स्वारगेट बस डेपोला पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षितताबाबतच्या अनेक गोष्टी बस स्थानक प्रशासनाकडून पोलिसांना सांगण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्त तसंच तपास अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहे अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली. तर महिलांनी सुद्धा अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं. पुण्यात अशा प्रकारचे कोणतेही प्रकार चालू देणार नाही. पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यात कायदा सुव्यवस्थेची पकड सैल होत चालली आहे. पुण्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. आगारातील व्यवस्थापकांवरती कारवाई झाली पाहिजे. व्यवस्थापन झोपलंय का? गुन्हेगाराला अटक करा, पण आगारालाही तितकंच जबाबदार धरलं पाहिजे अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटलांनी केली. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नीलम गोरेंनी घटनास्थळाची पाहणी केली. ज्या बसमध्ये अत्याचाराची घटना घडली त्या बसची पाहणी करत नीलम गोरेंनी पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली. दरम्यान अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच आरोपी सापडेल अशी खात्री पोलिसांनी दिल्याचं गोरे म्हणाल्या. महाराष्ट्रात अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाही हे राज्य सरकारचं अपयश आहे अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी दिली. अशा लोकांना रस्त्यावरती ठेचून मारलं पाहिजे, इतकी हिंमत होतेच कशी असा सवाल करत संजय शिरसाट यांनी आरोपीवरती कडक कारवाई करण्याची मागणी केली. मसजोग इथल्या अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे. गावकऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून इथून पुढे आंदोलनाची दिशा गावकरी ठरवतील अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे. तर मागण्यांबाबत योग्य निर्णय न दिल्यास मस्साजोगमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिला. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. 28 फेब्रुवारीला नारायणगड गावातील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिंचेकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरीवरती प्रवेश पार पडणार आहे. कारखान्याच्या निवडणुका कुठलाही पक्ष लढवत नसतो तर तिथला सभासद लढवत असतो. माळेगाव कारखान्यासंदर्भात सभासदांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यावरती बोलता येईल असं विधान युगेंद्र पवारांनी केलं.
भाजपाचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेगावात जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळेला देवस्थान समितीच्या वतीने हरिभाऊ बागडेंचा सत्कार करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंगणेवाडीत जाऊन आई भराडी देवीचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळेला आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख दत्ता सामंतांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उभाटाचे नेते सुभाष देसाई यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवरती उद्या सुनावणी पार पडणार आहे। कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। अहिल्यानगरातील राहता शहरात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या। शिवसेनेने संजय राऊतांविरोधात तर उभाटा गटाने नीलम गोरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। यानंतर दोन्ही गटाने पोलिसांना मागण्यांचं निवेदन दिलंय। नीलम गोरेंबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले। संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत राऊतांना अटक करण्याची मागणी करण्यात आली। महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरू आहे। कोरटकर त्यांचा फोन बंद करून गायब झाले। कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात ठाण मांडून आहे। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा तपास आयसीएमआरने केला। दरम्यान केस गळतीचं कारण सेनेलियम आहे असा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केला। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी हे जाहीर केलं। मागील 14 वर्षांपासून बंद असलेल्या पुण्याच्या थेऊर इथल्या यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात येणार आहे। यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीसाठी कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विकण्यात येणार आहे। 8 मार्चला मीरा भाईंदर इथल्या दिवाणी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयीन न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे। या सोहळ्यात जिल्हा वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील। पुण्यातून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे। भारतीय विद्यापीठ परिसरात गुंडांनी हायदोस घातलाय। हॉटेल चालकाच्या अंगावरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपीवरती गंभीर गुन्हे दाखल आहेत। कसबा मतदारसंघात 55 डम्पिंग आणि फीडर क्रॉनिक्स पॉइंट असून यातील 26 डम्पिंग पॉइंट्स पूर्णपणे बंद करण्यात आले। संत गाडगेबाबा जयंतीनिमित्ताने स्वच्छता मोहीम राबवत डम्पिंग पॉइंट्स हटवण्यात आले। घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात तरुणावरती चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला। 2 तरुणांमध्ये सेंटर पार्क समोर वाद सुरू होता। या वादादरम्यान हातगाडीवरील चाकू उचलून तरुणाने हल्ला केला। पुण्याच्या आंबेगावात 2 भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद थेट हत्येपर्यंत पोहोचलाय। सख्या भावानेच आपल्या भावाला बेदम मारून त्याची हत्या केली आहे। मंचर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। भाईंदरच्या नयानगर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात। 3.5 लाखांपेक्षा अधिक लोकांचा डेटा हॅक करून जवळपास 1,51 लाखांचं नुकसान या चोरट्यांनी केलं। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला। नालासोपाऱ्यात वैद्यकीय व्हिसा घेऊन मेफेड्रोन ड्रग्सची तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला नार्कोटिक्स शाखेच्या पथकाने अटक केली आहे। विदेशी महिलेसह एका रिक्षाचालकालाही अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 कोटीहून जास्त किमतीचे ड्रग्स जप्त केले। भिवंडी क्राईम ब्रँचने धुळ्याहून चोरीच्या 11 रिक्षा हस्तगत करून 2 आरोपींना अटक केलेली। आरोपीकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। भिवंडीतील लोणाड गावात 11व्या शतकातील शिलाहारकालीन रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने शिवलिंगावरती अभिषेक करण्यात आला। या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेले तब्बल 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट केलेत। यावेळेला गणेश नाईक, नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रशांत ठाकूर उपस्थित होते। धाराशिवच्या लेणी परिसरात पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय। वाघाला पकडण्याचा वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहे, मात्र तो येडशीच्या डोंगरातून गायब झाला होता। काल लेणी परिसरात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावरती आल्यानंतर पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय। धाराशिवच्या डोकी परिसरात बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झालाय। काल सकाळी 6 कावळे तर आतापर्यंत एकूण 52 कावळे मृत्युमुखी पडले। बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्यामुळे डोकी पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांना प्रवेशबंदी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होते। थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्याच्या त्रासामुळे वृद्ध नागरिक हैराण झाले। त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी वाढताना दिसते।
जळगावच्या नाहाटा महाविद्यालय चौफुली परिसरातील जलकुंभाची दुरावस्था झाली आहे. जलकुंभाचं छत तुटल्यामुळे पाणी दूषित होतंय. इथं पक्ष्यांचे थवे सुद्धा जमा होतात. अशा पाण्याचा पुरवठा भुसावळकरांना केला जातो, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. लातूरमधील नागरिकांना मांजरा धरणातून 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, मात्र हे पाणी पिवळं येत असल्यामुळे नागरिक हैराण झाले. दरम्यान मांजरा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे हे पाणी पिवळं आल्याचा अंदाज पालिकेनं व्यक्त केला. वर्ध्याच्या बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. बसस्थानकामागे रात्रीच्या वेळेला अंधार असतो, मात्र कॅमेरे तरी सुद्धा बंद आहेत. बसस्थानकावरती पोलिसांची गस्तही नावालाच असल्याचं वास्तव समोर आलंय. जेजुरी गडावरती महाशिवरात्री निमित्ताने शिखरातील गुप्तलिंग भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. हजारो भाविकांनी गुप्तलिंगाचं दर्शन घेतलंय. महाशिवरात्री निमित्ताने जेजुरी गडावरती भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. महाशिवरात्री निमित्ताने आमदार अब्दुल सत्तार यांनी श्री क्षेत्र मुर्डेश्वर, श्री क्षेत्र खोलेश्वर, सिल्लोडमधील महादेव मंदिर, सावखेडातील मेळेश्वर संस्थान तसंच श्री क्षेत्र धोत्र्यातील सिद्धेश्वर महाराज संस्थानमध्ये आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळेला भक्तांशी संवाद सुद्धा साधलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इकडे महाशिवरात्री निमित्ताने ज्योतिर्लिंग नागनाथाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. पालखीची सजावट करत विधिवत पूजा करण्यात आली. नंदुरबार शहरातील शिवधाम उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिवधाम उद्यानात चंदमौळी शिवाची 16 फुटी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. यावेळेला शिवमिरवणुकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. खेड शिवापूरमधील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली. विशेष बाब म्हणजे शिवकालीन मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात पूजेसाठी येत असतात. जळगाव शहरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने व्यंकटेश मंदिर देवस्थानच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी या रथयात्रेमध्ये सहभाग घेतला. गेल्या 36 वर्षांपासून या रथयात्रेचं आयोजन केलं जात आहे. जळगावच्या कासोद्यात महाशिवरात्री निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. महादेव आणि पार्वतीची वेशभूषा साकारलेल्या भक्तांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळेला उपस्थित भाविकांनी महादेवाच्या गीतांवरती ठेका धरला. चंद्रपुरातील नागभीडमध्ये फार प्राचीन काळापासून शिवटेकडी परिसरात यात्रोत्सव सुरू आहे. निसर्गरम्य टेकडीवरती सुमारे 270 पेक्षा जास्त पायऱ्या चढून शिवलिंगाचं दर्शन घेता येतं. मुंबईतील किल्लेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. आज आणि उद्या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला विरोध केल्यामुळे वृद्धावरती चाकू हल्ला करण्यात आलेला. या हल्ल्यामध्ये पापा मडावी या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला. दरम्यान या हल्ल्यानंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. आपल्या हद्दीतील शेवग्याच्या शेंगा तोडल्याच्या रागातून 2 भावांमध्ये भांडण झालं. धक्काबुक्की करत मारहाण झाली. शेवग्याच्या शेंगा तोडून नेणाऱ्या भावाला मारहाण करण्यात आली. यामध्ये संबंधिताचा मृत्यू झालाय. धाराशिव जिल्ह्यातील आजीनेच आपल्या नातवाला पेढ्यातून विष दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या मुलावरती उपचार सुरू आहेत. पालघरमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्र्यातून पालघरमध्ये ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या इस्माला पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये 25 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळ्यामध्ये महाशिवरात्री निमित्ताने वर्धा नदीवरती आंघोळीला गेलेल्या 3 युवकांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तरुण बुडलेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. नांदेड शहरातील गणेशनगर भागात एका युवकाची हत्या झाली. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. अमोल भुजबळ असं मृत तरुणाचं नाव असून दुचाकीवरती एका व्यक्तीशी बोलत असताना मागून आलेल्या दोघांनी संबंधित तरुणावरती खंजिराने वार केला. नागपुरातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत एटीएम मधील पैसे चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने चोरांचा शोध घेण्यात आला. एटीएम मध्ये अॅल्युमिनियमची पट्टी अडकवून चोरटे पैसे चोरी करायचे. पालघरमध्ये पुन्हा एकदा 25 लाख रुपयाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत. या कारवाईमध्ये वांद्र्यातील राज बबन शेहल याला कासा पोलिसांनी अटक केली. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी 2 दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले. कारवाईमध्ये पोलिसांनी 2 बुलेट जप्त करत आरोपी जावेद शेख चांद आणि अदनान अमजद खान या दोघांना अटक केली.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलखान्यासाठी नेण्यात येणाऱ्या गुरांच्या तस्करांचा पर्दाफाश केलेला आहे. कुडाळ पोलिसांनी टेम्पो चालकाचा पाठलाग करत माणगाव इथून संबंधित तस्कराला ताब्यात घेतलाय. नंदुरबारमधील खोडाई माता रस्त्यावरती एका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय. उतारावरती असताना गाडीचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय. नंदुरबारच्या शहादामध्ये गुलमोहर हॉटेलसमोर स्कॉर्पिओ कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील इसमाचा जागीच मृत्यू झालाय. जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमळनेरच्या सानेनगरात बोरी नदी काठावरील सोन्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने 12 गाड्या ओढण्याचा सोहळा पार पडला. पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवी मुंबईतील घणसोली महानगरपालिकेच्या शाळेची रायगडच्या खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्क इकडे सहल गेली होती. यावेळेला 8वीत शिकणारा विद्यार्थी आयुष धर्मेंद्र सिंग याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. इथे संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. प्रशांत कोरटकर विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध नोंदवण्यात आला. धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं. कोरटकरांना दिलेलं संरक्षण काढून घ्या अशी मागणी आंदोलकांनी केली. मुळेगावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 3 दिवसांपासून धरणं आंदोलन केलंय. शेगाव तालुक्यातील गोळेगाव इकडे पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्याची सिमेंटची भिंत बांधून पाणी सोडण्याची सोय करावी अशी मागणी केली. या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडे सामन्याची पाहत राहा न्यूज 18 लोकमत.